पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे। देशभरातच नाही तर जगभरात पर्यावरणाची महती वर्णन केली जात आहे, पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी ज्या विविध उपाययोजना करायला पाहिजेत केल्या जाव्यात अशी अपेक्षा एक व्यक्त होत आलेली आहे। त्यासाठी कुठं ना कुठं प्रयत्न करण्याचा एक छोटासा उपक्रम निरनिराळ्या माध्यमातून हाती घेतला जातोय। पंढरपुरात देखील इक्विटास फायनान्सच्या माध्यमातून असाच एक उपक्रम राबवला गेलेला आहे। जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व लक्षात घेत इक्विटास बँकेच्या अधिकारी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। आत्ता आपण MI तलावाच्या ठिकाणी तुळशी वृंदावनाच्या समोर उभा आहोत आणि या ठिकाणी या फिरण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ वृद्धांना, महिलांना निरनिराळ्या प्रजातीची वृक्षाची रोपे लागवड करण्यासाठी, जतन संवर्धन करण्यासाठी वाटप करण्यात आलेलं आहे। काय सांगाल याबाबत, काय माहिती द्याल? मी पहिल्यांदा सुरुवातीला पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आमचा एक छोटासा उपक्रम होता, आम्ही ॲज अ इक्विटास बँक म्हणून आम्ही काम करतोय आणि आम्हाला वाटतं की पर्यावरणाचा समतोल पण राखला जायला पाहिजे। तर त्यानिमित्त एक छोटेसे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणजे आपण आपल्या निसर्गाला आपण काहीतरी थोडंसं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। आम्ही पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी उपक्रम केला आहे, पण आता आम्ही तुळशी वृंदावन ठिकाणी जे आपले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं आहेत किंवा बाकीच्या अदर सगळे इथं गट आम्हाला भेटतात, त्यामुळे एक छोटासा उपक्रम आम्ही राबवला आहे की तुळशी वृंदावनच्या ठिकाणी एक आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक छोटेसे रोपं देतोय। त्या माध्यमातून आम्ही एक सोशल ॲक्टिव्हिटी करतोय बँकेमार्फत। राजा, पंढरपूरचा MI तलाव हा पंढरपूरचा ऑक्सिजन पार्क समजला जातो। पंढरपूरच्या जवळपास 250 एकरामध्ये शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये हा तलाव आहे। या ठिकाणी फिरण्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळाला ज्येष्ठ नागरिक, अनेक आरोग्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। आपण सुरुवातीपासून या ठिकाणी येतोय, पाहतोय या ठिकाणी जे वृक्षाची लागवड झालेली आहे ही बहुतांश वृक्षप्रेमी ग्रुपनी आणि इथे येणाऱ्या काही नागरिकांनीच केलेली आहे। अशा वेळेला आज इक्विटास बँकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना रोपं दिली जात आहेत। या निसर्ग संपन्न अशा या पुरातल्या MI तलाव परिसरामध्ये आणखी काय काय उपक्रम राबवले जावेत आणि त्यातून हा परिसर आणखी लोकांना आल्हाददायक व्हावा, निसर्गप्रेमींना आणखी प्रेरणा देणारा व्हावा, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, पहिल्यांदा आम्ही तर रोजच येतो सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा। तर नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या तलावाची काहीही स्वच्छता होत नाही। भरपूर इथं दुर्गंधी आहे, इथं बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तलावाच्या म्हणजे याच्या माध्यमातून। तर नगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि आम्ही जे फिरणारे ज्येष्ठ नागरिक आहे हे आम्ही पूर्ण अख्खा उन्हाळा आम्ही लक्ष दिलेलं आहे, त्या झाडांना पाणी देणे जे काय असेल ते। तर नगरपालिकेने मात्र इकडं लक्ष द्यावे। आता नवीन CO जे आलेत, कोण आपले ते रोकडे साहेबांना हात जोडून माझी विनंती आहे, पहिले साहेब कोण असतील आम्हाला काय घेणं देणं नाही, त्यांच्याकडे आम्ही भरपूर वेळा तक्रारी केल्या, त्यांनी साधं वळून सुद्धा बघितलं नाही आमच्याकडे। तर नवीन साहेबांकडनं आमची हात जोडून विनंती आहे की साहेब थोडासा तुम्ही हा जो पंढरपुरातला एकमेव हा ट्रॅक आहे जो पंढरपूरला सुशोभित करण्यासारखा, तर त्या गोष्टीकडे आपण पहिल्यांदा जातीने लक्ष द्यावे। आणि इथं एक वॉचमॅन किंवा काय अशा बऱ्याचशा काही घटना घडतात तिथं, तर एक वॉचमॅन व्यवस्थित त्यांनी द्यावा आम्हाला। पाटील साहेब, तुम्ही रोज या ठिकाणी फिरण्यासाठी येत असता। हा जो MI तलावाचा ट्रॅक आहे तो 1200 मीटरचा ट्रॅक आहे। खरं तर हा 4.5 किलोमीटरचा 4.25 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तलावाच्या पूर्ण गोलाकार सभोवती,
तुम्ही रोज त्याच मार्गावरून फिरता. आता तो मार्ग पूर्णतः खडबडीत आहे, खड्डे आहेत, दगडधोंडे वाटेत पडलेले आहेत, अनेक वेळा सर्पदर्शन होतं. तर तो पूर्ण ट्रॅक डेव्हलप केला जावा, तिथं वृक्षांची लागवड केली जावी अशी एक मागणी केली जाते. काय सांगाल याबाबत? गेल्या महिन्याभरापर्यंत ट्रॅक थोडा चालण्यासारखा बरा होता, पण आता ह्या पावसाळा सुरू झाल्यापासून तर सगळीकडे प्राणी मरून दुर्गंधी सुटलेले, फिरण्याच्या लायकीच नाही, आरोग्यासाठी तर फिरण्याच्या लायकीच नाही. तर अगदी इथं आपण जिथं उभारलोय तिथं सुद्धा बसवत नव्हतं आपल्याला, इतके घाण आहे की तर दररोज इथली स्वच्छता व्हावी, मेलेले जनावर दिसत. आत्ताच या ठिकाणी आणखी एक दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं होतं. एकीकडे रोपं वाटप होत असताना दुसरीकडे आपण पाहतोय या संपूर्ण ट्रॅकच्या परिसरामध्ये जनावरांच्या, मृत जनावरांची हाडे अशी इतस्ततः विखुरलेली आहेत. खरं तर भाविक भक्त या तुळशी वृंदावनाला भेट देण्यासाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणी वन विभागाकडून सुरक्षा रक्षकही नेमलेले आहेत, परंतु या ठिकाणी या ट्रॅकवर इतस्ततः प्राण्यांची, मृत प्राण्यांची हाडे अशा पद्धतीने विखुरलेली दिसून येत आहेत. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी वृद्ध नागरिक फिरून आल्यानंतर, व्यायाम करून आल्यानंतर बसलेले असतात, काही क्षण विसावा घ्यावा म्हणून बसतात कट्ट्यांवर, त्याच्या पाठीमागच इतकं दुर्गंधीचं आणि घाणीचं साम्राज्य आहे की नागरिकांमधून अतिशय प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. आपण या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याही भावना जाणून घेऊयात. आज एकीकडे पर्यावरणाचा जागर होत असताना, वृक्ष वाटप होत असताना, रोपं वाटप होत असताना एमआय तलाव आणखी सुशोभित व्हावा ही भावना या पाठीमागे या इक्विटॉस बँकेची दिसून येते. तुम्ही नेहमी दर दिवशी इथं असता, काय सांगा, काय आवश्यक आहे? आम्ही आता इथे नेहमी फिरायला येतो. ज्या उद्देशासाठी हा ट्रॅक निर्माण केलाय, की जेणेकरून शुद्ध हवा मिळावी, वृद्ध लोकांना इथं विश्रांती मिळावी, शांतता मिळावी. पण इथं सगळं एकतर वाढदिवस साजरे करणं किंवा केर कचरा करणं, ते तिथंच टाकून जाणं, किंवा इथे जे बसायसाठी जे बेंच निर्माण केले ते बेंचची तोडफोड करणं. मला असं वाटतं की स्वच्छता करणं फक्त कुठल्या वैयक्तिक अधिकाऱ्याचं किंवा हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी स्वच्छतेचं स्वतः प्रत्येकाने भान ठेवावं. फक्त सरकारवर अवलंबून राहतं. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की आपण घाण करताना किंवा आपण काही टाकताना त्याचं भान ठेवावं. स्वच्छता ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. मला एवढं. या ठिकाणी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या किंवा त्यासाठी इच्छुक असलेल्या काही मुलीही व्यायामासाठी येतात. या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते. त्याच वेळी असुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय. आज जागतिक पर्यावरण दिन आहे, हा परिसर सुशोभित झाला पाहिजे अशी एक भावना व्यक्त करीत या ठिकाणी रोपे वाटप झालेलं आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत या ट्रॅकच्या ठिकाणी? काय एवढीच की हा परिसर एकदम छान व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि लोकांनी झाडे लावा, झाडे जगवा हे म्हणजे कायम स्वरूपी चालवलं पाहिजे. आणि एमपीएससी यूपीएससी साठी तयारीला आलेले असतातच, त्यांनी सुद्धा व्यवस्थित आपलं म्हणजे त्यांचे काम केले पाहिजे. पण इथं असं पाणी वगैरे साठते ते काही साठलं नाही पाहिजे, एवढंच सांगू शकतो. आठवड्यातून एक दिवस तरी सगळ्यांनी स्वच्छतेचं काम हाती घ्यावं. सगळ्यांनी जे इथे फिरायला जातात, म्हणजे रेग्युलर येऊ अथवा नाही, पण जे आपण ज्या दिवशी अवेलेबल आहोत त्या दिवशी स्वच्छतेचं काम करायला हातभार लावावा. असं म्हणत नाही की मी कुणीतरी एकाने करावं की नगरपालिकेनेच करावं. सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेतला तर बरं होईल, कारण एवढी मोठी स्वच्छता करणं कुण्या एका पालिकेचं किंवा काम नाहीये. घाण करताना सगळे लोक करतात, मग स्वच्छता हे सगळ्यांनी मिळून हातभार लावा असं माझं, की जेणेकरून पटकन काम होईल. आपण पाहतोय आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या पर्यावरण दिनाच्या निमित्तानेच या ठिकाणी हा इक्विटास बँकेच्या माध्यमातून उपक्रम राबवला गेला. हा उपक्रम राबवला जात असताना या ठिकाणी रोपांची वाटप करण्यात आलं. नागरिकांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत. खरं तर इक्विटास बँकेच्या माध्यमातून हा परिसर आणखी सुशोभित झाला पाहिजे याच भावनेने इथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आलं, महिलांना वाटप करण्यात आलं. त्याच वेळी या परिसराबाबतच्या काही अपेक्षाही या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत, व्यक्त केलेल्या आहेत. पंढरपूर नगरपालिका प्रशासन निश्चितपणे याची दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करूनच शेवटी आम्ही बातम्या करत असतो. बराचसा अनुभव वाईट आहे, पण शेवटी कुठंतरी चांगल्या अपेक्षेने या बातमीची तरी दखल नगरपालिका प्रशासन घेईल हे आपणास पाहावे लागेल. धन्यवाद. कॅमेरामन यशसह मी राजकुमार शहापूरकर, PVN न्यूज नेटवर्क, पंढरपूर.